श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमच्यावर कोणतेही मोठे संकट हे येऊ देणार नाही. बाळा, तुला असे वाटत असेल की आमचे तुझ्यावर लक्ष नाही आहे, आम्ही तुला काहीच देत नाही, तर तसे की नाही आहे बाळा. आमचे तुझ्यावर लक्ष आहे. तू काय करतोस का नाही ते सर्व आम्हाला माहीत आहे. अरे, आम्ही तुला जे हवे आहे ते देत नाही, तर तुझ्यासाठी काय महत्त्वाचे आहे ते आम्ही तुला देत असतो. तुझ्यासाठी काय चांगले आहे हे फक्त आम्हालाच माहीत आहे. म्हणून आम्ही तुला जे हवे आहे ते नाही, तर ज्याची तुला गरज आहे, जे महत्त्वाचे आहे तेच आम्ही तुला देत असतो. आज तू हा संदेश शेवटपर्यंत बघ. सांग, काय तुझी समस्या आहे, काय तुझी इच्छा आहे, तुला काय हवे आहे. तुला घर हवे आहे, गाडी हवी आहे, पैसा हवे आहे किंवा नोकरी आहे, यापेक्षा अजून काय वेगळं हवे आहे ते आम्हाला सांग. या कमेंट बॉक्समध्ये तू कमेंट करून आम्हाला सांग. स्वामी म्हणतात, आजच्या जीवनात प्रत्येकाला असे वाटते की आपल्याकडे ही सर्व काही असायला पाहिजे, आपल्याला काही कमी नको. पण यात तुमचा खरंच आनंद आहे का हे एकदा नक्की विचार करून बघ. कधीकधी आपण आपली तुलना ही इतरांबरोबर करू लागतो, त्यामुळे आपण अवास्तव स्वप्ने पाहू लागतो. त्यामुळेच आपण नको त्या गोष्टीच्या मागे धावू लागतो. सगळ्या समस्या ह्या इथूनच चालू होतात. अरे, स्वप्न ती नाहीत जी की आपण झोपेत पाहतो. स्वप्न तर ती असतात जे आपल्याला झोपू देत नाहीत, जे पूर्ण करण्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत करत असतो. भूक तहान विसरून आपण कष्ट करत असतो. स्वामी म्हणतात, बाळा, आमचे हे मत तुला आत्ता चुकीचे वाटेल, पण लक्षात ठेव, जेव्हा वेळ निघून जाईल तेव्हा तुला याची खरी जाणीव होईल. पण त्यावेळेस सावरण्यासाठी तुझ्याकडे काहीही शिल्लक राहणार नाहीस. तू तुझ्याकडील सर्व काही गमावून बसशील. त्यामुळे आत्ताच लक्ष देऊन ऐकून घे. स्वामी म्हणतात, येणाऱ्या काळात तुमचे आयुष्य हे पूर्णपणे बदलणार आहे. तुम्ही फक्त आजचा हा संदेश नीट बघा. हातातील सर्व कामे आधी बाजूला ठेवून हा संदेश बघा. तुमचा भाग्याचा उदय नक्कीच होईल. स्वामी म्हणतात, या पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या तरी संकटाला सामोरे हे जावेच लागते. त्याच्या आयुष्यातील संकट हे कधीही संपत नसतात. त्याच्या जीवनात एक संकट संपले की दुसरं संकट हे येतच असतं. असे हे चक्र चालूच राहते. हेच तर आयुष्यातील खरे सत्य आहे. त्यामुळे या संकटांना तू घाबरून पळून जाऊ नकोस. त्याचा हिमतीने सामना कर. संकटापासून दूर गेलो म्हणजे ते संकट संपले असे होत नाही, तर त्याला सामोरे जाऊन त्यावर मार्ग काढूनच ती समस्या मुळापासून नष्ट होऊ शकते. त्यामुळे ती समस्या मुळापासून नष्ट करा. नाहीतर आत्ता तात्पुरता उपचार करून तुम्ही ती समस्या भविष्यात पुन्हा त्रास देण्याची शक्यता ही जास्त आहे. म्हणूनच संकटांना न घाबरता त्यांना सामोरे जा. त्यांना सोडवण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. त्या संकटातून तुमची सुटका ही नक्कीच होईल. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी